हा त्या न्यूलँडने जो त्याचं मूलद्रव्यांचं क्लासिफिकेशन केलं आहे आणि त्याने जो पिरियडिक टेबल बनवला तर तो हा त्याने दाखवला आहे. सुरुवात त्याची हायड्रोजन या मूलद्रव्याने आणि शेवट त्याचा जो झाला आहे तो थोरियम या मूलद्रव्याने त्याने केला आहे. तर अशा पद्धतीने हा त्याचा. तर ही न्यूलँडची काही लिमिटेशन आहे. यामध्ये त्याने 3 लिमिटेशन्स सांगितल्यात. कोणत्याही शास्त्रज्ञाने जर एखादा शोध लावलेला असेल तर तो परिपूर्णच असतो असं काय नसतं. त्यामध्ये काही त्रुट्या राहून जातात, काही तोटे असतात, काही लिमिटेशन्स त्रुटी त्यामध्ये असतात. तर त्या लिमिटेशन 3 सांगितल्यात. तर त्या पण महत्त्वाच्या आहेत, त्या पण परीक्षेला विचारले जाऊ शकतात. गिव्ह दी लिमिटेशन्स ऑफ दी न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्स. आता मेनी लिमिटेशन वेअर फाउंड इन न्यूलँड्स ऑक्टेव्स. दिस लॉ वॉज फाउंड टू बी ॲप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. ही पहिली त्याची लिमिटेशन आहे. हा जो लॉ आहे हा कुठपर्यंत ॲप्लिकेबल होतो? फक्त अप टू दी कॅल्शियमपर्यंतच हा लॉ लागू पडतो, त्याने जे सांगितलं आहे ते. आता न्यूलँड्स फिटेड ऑल दी नोन एलिमेंट्स इन द टेबल 7x8, that is the 56 boxes. Newlands placed 2 elements each in some boxes to accommodate all the known elements in the table. For example, cobalt and nickel and cerium and lanthanum. म्हणजेच एकाच बॉक्समध्ये त्याने काही 2-2 मूलद्रव्ये ठेवली. मोरेओव्हर ही प्लेस सम एलिमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज अंडर दी सेम नोट्स. आणि अजून एक त्याचं हे एक लिमिटेशन आहे का वेगवेगळ्या नोट्स जे आहेत थोडक्यात वेगवेगळे प्रॉपर्टीज असणारे जे गुणधर्म आहे ते त्याने एकाच ऑक्टेव्हमध्ये ठेवलेत. तर हा एक त्याचं काय आहे ड्रॉबॅक्स आहे. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल सांगितलं न्यूलँड प्लेस दी मेटल कोबाल्ट अँड निकेल अंडर दी नोट डू अलॉंग विथ हॅलोजन. कोबाल्ट आणि निकेलला कशाबरोबर ठेवलं त्याने? हॅलोजन या फॅमिलीबरोबर. व्हाईल Fe आणि Feला पण हॅविंग सिमिलरिटी विथ कोबाल्ट अँड निकेल अवे फ्रॉम देम अलॉंग विथ नॉन मेटल्स ऑक्सिजन अँड सल्फर. आणि Feला कशाबरोबर ठेवलं आहे? तर जे नॉन मेटल्स आहे ऑक्सिजन अँड सल्फर अंडर दी नोट टिटेनियम. ऑल्सो न्यूलँड्स ऑक्टेव्ह डीड नॉट हॅव प्रोव्हिजन टू अकोमोडेट द न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट्स. आणि त्याने नवीन जे शोधली जाणारी जी मूलद्रव्ये याविषयी कोणत्याही प्रकारचं त्याने भाकीत केलेलं नाही. आणि द प्रॉपर्टीज ऑफ द न्यू एलिमेंट डिस्कवर्ड लॅटर ऑन फिट इन न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्ह. म्हणजे त्या नवीन जी मूलद्रव्यासाठी त्यांनी जागा ज्या ठेवल्या होत्या वॅकंट्स तर त्याची प्रॉपर्टीज पण त्याला सांगता आलेले आहेत. अशा पद्धतीने त्याने हे सर्व लिमिटेशन त्याने सांगितले. हॅलो, नमस्कार. आज आपण या सायन्स इयत्ता 10वी यामधला जो सेकंड चॅप्टर आहे त्यातला पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स त्यामधला लॉज ऑफ ऑक्टेव्स हा टॉपिक बघणार आहे. आता न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्स. न्यूलँड्स हे शास्त्रज्ञाचं नाव आहे. त्याने सांगितलं यामध्ये इंग्लिश सायंटिस्ट जॉन न्यूलँड्स कोरिलेटेड द ॲटॉमिक मासेस ऑफ एलिमेंट्स टू दी देअर प्रॉपर्टीज इन डिफरंट वे. तर या शास्त्रज्ञाने काय केलं आहे त्याची जी गुणधर्म आहे हे वेगवेगळ्या मार्गाने काय केले ते कोरिलेटेड करून बघितलेत. आता इन दी 1866 न्यूलँड्स अरेंज दी एलिमेंट्स नोन ॲट दॅट टाईम इन अँड इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. तर त्याने त्या काळची जेवढी मूलद्रव्ये होती 1866 तर त्याने ती सर्व मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने त्याने काय केली त्याची मांडणी केली. इट स्टार्टेड विथ लायटेस्ट एलिमेंट हायड्रोजन. त्याने त्याची सुरुवात कुठून केली आहे तर हलका जो मूलद्रव्य लायटेस्ट एलिमेंट्स हलका मूलद्रव्य वजनाने हलका असणारा जो आहे तो हायड्रोजन इथून सुरुवात केली. अँड एंडेड अप विथ थोरियम. आणि शेवट कुठे केला आहे? थोरियम या मूलद्रव्याने त्याने शेवट केला आहे. ही फाउंड दॅट एव्हरी 8 एलिमेंट. त्याला असं आढळलं काही प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे जे प्रॉपर्टीज सिमिलर टू दोज ऑफ दी फर्स्ट. तर त्या 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे कशासारखे होते? पहिल्या मूलद्रव्यासारखे ते होते. आता पुढं काही 3 एक्झाम्पल दिलीत. तर फॉर एक्झाम्पल सोडियम इज दी 8th एलिमेंट फ्रॉम लिथियम अँड बोथ हॅव सिमिलर प्रॉपर्टीज.
एक्झाम्पल दिलं आहे. सोडियम हा लिथियमपासून 8वा मूलद्रव्य आहे आणि सोडियम आणि लिथियमचे प्रॉपर्टीज कसे होते तर ते सिमिलर, त्या प्रॉपर्टीज सारख्या होत्या. आता अल्सो मॅग्नेशियम शोज सिमिलरिटी टू बेरिलियम अँड क्लोरीन शोज सिमिलरिटी विथ फ्लोरीन. म्हणजेच हे दोन पण उदाहरणं दिलीत. मॅग्नेशियमची आणि बेरिलियमच्या प्रॉपर्टी सारख्या होत्या आणि क्लोरीन आणि फ्लोरीनच्या प्रॉपर्टीज कशा होत्या, सारख्या होत्या. आता न्यूलँड्स कम्पेअर दिस सिमिलिटी विथ दी ऑक्टेव्ज इन म्युझिक. आणि त्याने हे जे साम्य हे कशाबरोबर त्याने कम्पेअर केलं तर संगीतामध्ये जे असणारे, जे म्युझिकमध्ये जे असणारे ऑक्टेव्ज आहे सा रे ग म प ध नी, तर त्याबरोबर त्याने कम्पेअर केलं. आणि ही कॉल्ड द सिमिलरली ऑब्झर्व्ड इन 8th अँड 1st एलिमेंट ॲज लॉज ऑफ ऑक्टेव्ह. म्हणून त्याला त्याने काय नाव दिलं आहे तर लॉज ऑफ ऑक्टेव्ज. अशा पद्धतीने हे लॉज ऑफ ऑक्टेव्ज. मित्रांनो, तुम्हाला या स्लाइड्स पॉवर पॉईंटच्या सहाय्याने जे बनवलेले जे व्हिडिओज, तर तो टॉपिक तुम्हाला चांगला समजला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचा पुढील जो येणारा जो सिलेबस आहे तो यामार्फत कव्हर केला जाईल. धन्यवाद.